देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे संपूर्ण महाविकास आघाडी हात धुवून पाठीमागे लागली आहे। त्यांना फडणवीसांची का भीती वाटतेय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय। फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले। त्याच्या काही तासातच विरोधकांकडून फडणवीस यांना भाजपचा अध्यक्ष बनवलं जाणार असल्याचा प्रचार सुरू झाला। फडणवीसांना दिल्लीला पाठवल्यानं कदाचित आपला विजय सोपा होईल असं विरोधकांना वाटलं असेल, पण आता विरोधकांचे मनसुबे उधळून जातील असं चित्र आहे। कारण फडणवीस यांच्या अस्तित्वातच भाजपनं विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह दिल्लीतील वरिष्ठ हायकमांडचा आहे। इतकंच काय तर आरएसएसची देखील पहिली पसंती फडणवीसच ठरलेत। महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना तर फक्त आणि फक्त फडणवीसांचीच भीती वाटते, म्हणून त्यांनी राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असं वक्तव्य केल्याचं म्हटलं जात आहे। राजकारणात फडणवीस राहतील किंवा मी तर राहीन या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांना खरंच फडणवीस यांच्या सिंगम स्टाईल राजकारणाची भीती वाटू लागलीये की काय असा प्रश्न पडतोय। तो पडणं स्वाभाविक आहे। ठाकरे वारंवार फडणवीस यांनाच का टार्गेट करतायत यातूनच सगळं चित्र स्पष्ट होतंय। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि इतर विरोधी नेते फडणवीस यांनाच टार्गेट करतात, कारण त्यांना कल्पना आहे फडणवीस असले तर त्यांची डाळ शिजणार नाही, त्यांना विजय मिळणार नाही, त्यामुळे फडणवीसांना चौफेर टार्गेट करण्यात येत आहे। देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या याच प्रतिमेची विरोधकांना भीती वाटतेय। ठाकरेंनी हिंदुत्व सोडून अल्पसंख्याकांना आपलंसं केलं, यामुळे हिंदुत्ववादी गटानं जे आधी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे राहिले होते ते आता फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहिलेत। देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे भाजपचे प्रमुख नेते आहेत। त्यांचाच आपण सामना करू शकत नाही याची कल्पना उद्धव ठाकरे यांना आहे। सकाळ वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। त्यांच्यामध्येच गटबाजी सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या उमेदवाराची घोषणा केली आहे, यामुळे शरद पवार नाराज झाल्याचं बोललं जात आहे। काही आठवड्यांपूर्वी शरद पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रस्तावाला नकार दिला। तो प्रस्ताव होता उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उतरवण्यात यावं, पण पवारांच्या नकारानं उद्धव ठाकरे यांचे मनसुबे धुळीत मिळाले। जसं इंडिया आघाडीत राहुल गांधी पंतप्रधान पदाची स्वप्न पाहत आहेत, तसंच उद्धव ठाकरे हे देखील महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनू इच्छित आहेत। जेव्हा एखाद्या नेत्याचा आपण सामना करू शकत नाही, त्या नेत्याला विरोधी घाबरलेलेच असतात, तेव्हाच ही स्थिती पाहायला मिळाली। सध्या राष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस विरुद्ध महाविकास आघाडी असंच चित्र पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस आरएसएसचे मुख्यालय असलेल्या नागपूरमधून येतात। ते आरएसएसचे कट्टर कार्यकर्ते आहेत। याशिवाय ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्रात भाजपचं सरकार पडलं आणि महाविकास आघाडीची सत्ता आली, तेव्हा केंद्रीय मंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। तेव्हा फडणवीस यांनी डाव टाकत सत्ता मिळवली। तेव्हा फडणवीस हेच महाराष्ट्राचे चाणक्य असल्याचं स्पष्ट झालं। शरद पवार यांच्यासारखे अनुभवी आणि दिग्गज नेते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मुरब्बी राजकारणापासून सावध राहणं पसंत करतात। उद्धव ठाकरे यांची तर भीती वाढलेली आहे, कारण फडणवीस ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लावू शकतात। महाराष्ट्राचे चाणक्य मानले जाणारे फडणवीस यांची आगामी विधानसभेसाठी फुलप्रूफ प्लॅनिंग तयार झाली आहे। त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि पार्टीचं हित पाहिलं। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस धमाका करणार अशीच चर्चा आहे। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या समोर आव्हान होतं सिस्टीम मधील भ्रष्टाचार कमी करणं, कारण महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्र्यांवरती घोटाळ्यांचे आरोप झालेत। असं असताना देखील फडणवीस यांनी क्लीन कारभार करत आपली छाप पाडली। 2019 मध्ये भाजपची पिछेहाट झाली, तरी देखील फडणवीस यांनी न डगमगता पार्टीत जोमानं काम केलं। त्याचंच फलित म्हणून आज भाजप सत्तेत आहे। दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना संपल्यातच जमाय। शरद पवार यांच्या पार्टीचे 2 गट झालेत। राज ठाकरेंची मनसे देखील चर्चेत नाहीये। राज्याची सर्व स्थिती पाहता आगामी विधानसभेत भाजपच मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे। यामुळेच मोदी शहा ही जोडी फडणवीस यांना वारंवार भेटतीये। आगामी विधानसभेसाठी फडणवीस यांना काय टास्क मिळालाय, ते कसे आरएसएसचा गड असलेल्या महाराष्ट्र तसेच भाजपला उभारी देतील ते पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी खास रणनीती आखली।
त्याचा मोठा फायदा भाजपला झाला। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या चाणक्यासोबत भाजपचं तारणहार म्हटलं जातं। फडणवीस भाजपची आगामी दिशा सेट करून भाजपचा परफॉर्मन्स वाढवू शकतात। फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी भाजप आमदारांची मीटिंग बोलवली आणि त्यात त्यांनी निवडणुका कशा जिंकायच्या याबद्दल मार्गदर्शन केलं। महाराष्ट्रात भाजपकडे देवेंद्र फडणवीस यांना दुसरा सक्षम पर्यायच नाहीये। सध्या महाराष्ट्राची सत्ता राखणं हे भाजपचं ध्येय आहे। त्यामुळे फडणवीसांना दिल्लीत बोलवलं जाणार नाही हे 100% पक्क आहे। त्यांना नितीन गडकरी सारख्या अनुभवी नेत्याची साथ आहे। यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत फडणवीस भाजपसाठी हुकमी एक्का ठरतील।